हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आईज व्लॉग. तर आज सकाळी याच्यात उठून खूप चिडचिड करत होता, तर माझ्याकडनं काही रेकॉर्ड नाही झालं. तर याच्यातला झोपून मी इथे माझ्या साडीची प्लेटिंग करत होते, कारण मला रविवारी एका फंक्शनमध्ये जायचं होतं म्हणून. तर याच्यात आज खूप चांगला झोपला होता, तर मला माझे सगळे कामं कंप्लीट करता आले. माझी साडीची प्लेटिंग पण करून झाली, तर मला साडी घालायला इझी जाईल त्या दिवशी, कारण आय एम नॉट द वन की जिला साडी लवकर घालता येते, म्हणून ही आधीच तयारी करून ठेवली आहे. त्यानंतर ना यशात उठला इथे. हो ना, कशी झाली? छान. मग का डोळ्यात होतीये? छान जुजू झाली तर काय करायचंय? काय काय पाहिलंस तू स्वप्नात बेबी? काय काय पाहिलंस? काय काय पाहिलंस सांग. हो, अजून हो, अजून काय पाहिलं? हो, हां, बर. अजून खाऊ खायचा का? या टमीला भूक लागली का? या छोट्याशा टमीला भूक लागली? याच्यातला खाऊ घालून मी त्याला थोड्या वेळ खाली खेळायला नेलं होतं, कारण घरात तो वैतागतो, त्याला बोर होतं घरात. तर मग थोडा वेळ खाली खेळून आणलं तर त्याचा पण मूड ठीक असतो आणि तो चांगला पण राहतो. म्हणून मग जेवण झाल्यानंतर न लगेच मी त्याला खाली खेळायला घेऊन गेले आणि तो इथे बॅट बॉल खेळत बसला होता. त्यानंतर त्याने थोडा वेळ गाडीवर टाईमपास केला, गाडीवर बसून. इथे तो त्या मिररमध्ये पाहत होता. जेव्हा तो छोटा होता त्यावेळेस तो बराच वेळ या मिररमध्ये पाहायचा, पण आता त्याला बरेच उद्योग असतात, तर तो एकच काम खूप वेळा करत नाही. गाडीवर खेळून झाल्यानंतर याच्यात मला नादी लावत होता आणि त्याला तिकडे पायऱ्या चढायला जायचं होतं, तर तो बॉल बरोबर तिकडेच टाकतोय जेणेकरून तिकडे जाता येईल. तर त्याची मस्ती चालू होती, त्याला मजा येते असं करायला. त्याला माहिती आहे इकडे बॉल गेला तर मला पायऱ्या चढता येतील म्हणून, आणि आता तो गेला आहे तिकडे पायऱ्या चढायला, पण मध्येच त्याचा बॉल तिकडे गेला होता गाडीच्या पलीकडे, म्हणून मग तो खाली उतरून तो बॉल आणायला. मग मी पहिले वरती आल्यानंतर त्याला आंघोळ घातली, कारण तो खूपच खराब झालेला होता. त्याची पॅन्ट, सगळे कपडे खूप खराब झालेले होते, तर कपडे चेंज केले. त्यानंतर इथे हे रांगोळीचे छापे आहेत ज्याच्यासोबत तो खेळत बसतो. इथे ते दरवाजाच्या जे 2 लाईन आहेत रॉड, त्यावर तो ते ठेवतो. तो दिवसातून एकदा तरी हा टाईमपास करतो, तर तो तिथे लावत बसला होता. त्याला आजपर्यंत आम्ही स्क्रीन नाही दाखवली आहे घरात, आम्ही टी व्ही पण नाही बघत आणि मोबाईल पण त्याला आजपर्यंत कधीच दाखवलेला नाही आहे. तर मग तो असाच काही ना काही घरात खेळत असतो. तर आणि त्याला जरी चुकून आपण कधी रडत असेल, गाडीत असेल, तर दाखवायचा ट्राय केला तरी पण तो स्क्रीनमध्ये काही इंटरेस्ट घेत नाही, कारण त्याला ते माहितीच नाही आहे, त्याच्यामुळे तो बघतच नाही. हे खेळून झाल्यानंतर त्याचा दुसरा उद्योग रेडीच होता. त्याने त्याच्या ज्या बास्केटमध्ये जे कपडे होते ते सगळे काढले होते, आणि त्याने ते कपडे काढले म्हणून मी त्याच्यात घड्या घालत होते, तर त्याने त्या घड्या पण नंतर मोडून ठेवल्या होत्या. त्याला कसं कळतंय ते डायपर त्या बॅगमधले, म्हणून हे त्याचे डायपर आहेत जे तो जेव्हा न्यूबॉर्न होता त्यावेळेस घेतलेले होते, पण ते नंतर मी वापरले नाही कारण ते त्याला येत नव्हते, तर ते तसेच पडून आहेत. त्यानेच एक दिवस ते त्याच्या कबर्डमधनं काढून इथे आणून टाकले होते. आता तो ते येल्लो बॅगमध्ये ठेवून देईल. कुठे ठेवायचे ते याच्यात? ते कुठले आहेत सांग बरं मला, कुठे ठेवायचे असतात बेबी ते? ओ छोटा बेबी, कुठे ठेवायचे? त्यानंतर मी याच्यासाठी बनवला होता रव्याचा उत्तप्पा. तर त्यामध्ये मी टोमॅटो, मिरची, लसूण टाकलं होतं आणि त्याने ते खाल्लं. त्यानंतर मी गवारीच्या शेंगा नेसण्यासाठी घेतल्या होत्या, कारण मला संध्याकाळी टाईम नाही मिळत, त्याला खाली खेळायला पण घेऊन जायचं असतं, आणि आता माझ्या दीदी पण सुट्टीवर आहेत, तर मग
त्याच्यामुळे जास्त लोड येतो, म्हणून टाईम होता म्हणून मी इथे त्या गवारीच्या शेंगा निसत बसले होते. तर हा मला काही करू देत नव्हता. तो एकतर प्रत्येक शेंग उचलत होता. नशीब ज्या निसून ठेवलं होतं त्याला मिळाल्या नाहीत. हे त्याची खूप मस्ती चालू होती म्हणून मग मी शूट केलं, कारण त्याने इथे माझ्या मांडीवर बसण्याच्या आधी तो माझं नाक ओढत बसला होता आणि बराच वेळ सोडतच नव्हता आणि स्वतःच ओढत होता माझं नाक ओढून. तर आता त्याला दिसलं आहे मोबाईल म्हणून तो मग तिकडे जातो आहे, कारण माझा फ्रंट कॅमेरा ऑन आहे. त्यानंतर सागर ऑफिसवरनं येऊन घरात झोपलेले होते आणि हा गोंधळ घालत होता, म्हणून मग आम्ही दोघं परत खाली खेळायला गेलो. तर इथे त्याने बराच वेळ टाईमपास केला खाली. तो इकडून इकडे फिरत बसला होता आणि खाली मुलं पण होते खेळायला, तर तो मध्ये मध्ये त्यांच्याकडे पण जात होता. असंच त्याचा काही ना काही टाईमपास चालू होता. याच्यात जेव्हा घरात चिडचिड करतो तेव्हा मी त्याला खाली खेळायला नेणंच प्रेफर करते, कारण त्याने त्याचा मूड चांगला होतो. आम्ही वरती जाऊन अंघोळ करून कपडे चेंज करून परत खाली खेळायला आलो. मी याच्यातला थोडासा खाऊ घातला आणि परत खाली खेळायला घेऊन आले, कारण तो दमला तर छान झोपतो. हे त्याचं रुटीन जेव्हा तो 3 महिन्याचा होता तेव्हापासून आहे, जे मी फॉलो करते की संध्याकाळी झोपायच्या आधी मी त्याला कंपल्सरी खाली खेळायला घेऊन जायचे. जेव्हा तो छोटा होता त्यावेळेस मी त्याला स्ट्रॉलरमध्ये फिरवायचे आणि खाली हवा लागते त्यामुळे तो वरती येऊन लगेच झोपायचा, जास्त काही त्रास नाही. तो जिराफला फिरवत बसला होता. आधी तो त्याच्या फ्रेंडची सायकल आहे ती फिरवत होता. तर तुम्हाला आमचे व्लॉग पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया परत उद्या नवीन व्लॉगमध्ये.